IAS पूजा खेडकर यांचं प्रकरण राज्यभर गाजतंय। त्यांचे वडील आणि त्यांच्या आईने जे काही पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावलं हे सुद्धा राज्यभर याची चर्चा सुरू आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आमदार रवींद्र धंगेकर आहेत। सर, पूजा खेडकरनी पहिले खासगी गाडीला ऑडीला अंबर दिवा लावला, त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं आणि आता चक्क तिची आई पिस्तूल घेऊन धमकावताना दिसते। कसं पाहते या सगळ्या प्रकरणाकडे? पहिली तर गोष्ट ती पूजा खेडकर नावाची जी IPS अधिकारी आहे, ती ज्या वेळेला शासकीय सेवेत आली त्यामध्ये तिने परीक्षा देताना चुकीचे कागदपत्र तयार करून बोगस कागदपत्र करून तिने त्या सेवेमध्ये प्रवेश केला आणि तिचे वडील प्रशासकीय सेवेत होते। सारासार विचार करता याच्यामध्ये ती स्वतः पहिली डिफॉल्टर आहे आणि त्यानंतर ती जॉईन झाल्यानंतर आपण बघितलं तिचा प्रताप, आपण लाल दिव्याची गाडी काय, ऑडी गाडी, हे सगळं आणि हे सगळं सारासार वागता तिचे वडील आणि ती प्रचंड भ्रष्टाचारातून ही नोकरी तिने मिळवलेली। तिच्या नावावर कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी पूर्वीचीच आहे आणि तिने जी प्रमाणपत्र आणले ते कमी उत्पन्न दाखला आणि आरोग्याचे एक अपंगाचं काय सर्टिफिकेट, म्हणजे हे सगळं तयार करून बोगस केलं। पण हे ज्या लोकांनी दिले हे सगळे प्रमाणपत्र त्यांच्यावर पहिली कारवाई झाली पाहिजे, त्यांची नावं शोधली पाहिजे एक। आणि त्या ज्या पद्धतीने ते प्रशासकीय सेवेत आल्यानंतर ज्या पद्धतीने उन्माद, म्हणजे मराठी उत्माद, हा उत्माद करताना आपण बघितला। त्यानंतर सगळी चौकशी केल्यानंतर ते जे घर जे तिच्या वडिलांनी बांधले ते बी बेकायदेशीर बांधले। जे घर बांधले त्यांनी महानगरपालिकेने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे एक। दुसरी गोष्ट, चॅनलमध्ये तिची आई एका शेतकऱ्याला रिव्हॉल्वर दाखवून धमकवते, ते सगळे चित्र महाराष्ट्राने नाही देशाने पाहिले। याला कुठेतरी सगळ्या गोष्टीला राजकीय वरद असते असं वाटतं? ह्याच्यामध्ये प्रशासकीय सेवेत असल्यामुळं IPS अधिकाऱ्यांची जी एक टीम असते ही ह्याच्यामध्ये खेडेकर हा एक फक्त नावाला आहे, पण अनेक खेडेकर प्रशासकीय सेवेत आहेत। म्हणजे त्यांची जर चौकशी घेता ह्याच्यापेक्षा गंभीर आपल्याला माहिती उजेडात येईल। म्हणजे या प्रशासकीय सेवेमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि राजकीय लोकांचा सहवास त्यांच्यावर असतो आणि राजकीय ज्या एखादा IPS असतो तो मंत्र्यांबरोबर काम करतो, मंत्र्यांनी काय करायचं तो शिकवतो, म्हणजे तो किती डिफॉल्टर असून मंत्री त्याच्यानंतर किती डिफॉल्टर होतात। तर हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर पूजा खेडेकर, तिचे वडील, ती स्वतः आणि तिच्या आई ज्या पद्धतीने रिव्हॉल्वर दाखवते ते प्रचंड चुकीचे आहे आणि शेतकऱ्यांना दाखवते आणि तिथं तो एखादा सिनेमासारखंच तिथं चाललं स्टाईल। तर तिच्यावर बी गुन्हा दाखल झाला, पण मी काल SP बोललोय, मी म्हणलं तुम्ही हिच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, ह्याच्यावर गुन्हा दाखल नाही केला आणि चौकशी नाही केली तर आम्हाला संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाहीला आणि त्याच्यावर आम्हाला तिथं लोकशाही माध्यमातून तिथं आंदोलन करावं लागेल असं त्यांच्याशी मी बोललोय आणि ते माझ्या माहितीप्रमाणे या 2-3 दिवसात गुन्हा दाखल करतील। पोलीस आता ऍक्शन मोडवर आलेले दिसत आहेत, मात्र तिघांचेही कॉन्टॅक्ट लागत नाहीये, ते कुठेतरी गायब झाल्याचं दिसतंय। ह्या देशामध्ये कोणी कुठं पळू शकत नाही, आजचा उद्या सापडेल, कारण डिफॉल्टर माणूस आणि ते सगळे कागदपत्र हे ते फेरफार करण्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर ते आता होणार नाहीत, कारण सगळं जनतेसमोर चित्र स्पष्ट झाले आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बदल होणार नाही। पण ह्याच्यामध्ये पूर्ण चौकशी करून ह्याच्यामध्ये एखादी गुन्हा अन्वेषण शाखेची एखादी एजन्सी त्याच्यावर नेमून सर्व पोलखोल केला पाहिजे। म्हणजे त्याच्यामध्ये ज्यांनी ह्यांना भविष्यात मदत केली आणि तिच्या वडिलांनी एवढे पैसे जमा केलेत त्याची चौकशी ह्याच्यामध्ये झाली पाहिजे। आता आपण बघतो तर पुण्यात राहतो, पुण्यात अनेक MPSC UPSC चा अभ्यास करणारे मुलं आपल्याला दिसतात आणि महत्त्वाचं म्हणजे रात्रंदिवस एक करत ते सगळं हे दिसतात। असे अधिकारी जर कुठेतरी समोर येत असतील तर या सगळ्या परीक्षेवरचा, या यंत्रणेवरचा विश्वास कुठेतरी कमी होताना दिसतो आपल्याला? नाही, अनेक मुलं या ठिकाणी अभ्यास करतात, त्यांना अनेक लोक मदत करतात, त्यांची स्वतःचे आई वडील करतात किंवा एखाद्या सामाजिक संस्था मदत, आमच्यासारखी लोक मदत करतात, पण ते एकदा खुर्चीवर ते गेले ना ते त्यांचं मागचं सगळंच विसरतात आणि मागचं विसरून पुढच्या याला ते लोकशाही आणि बाकीच्या गोष्टी जे शपथ घेऊन बसतात त्याचं पालन त्यांच्याकडून बऱ्यापैकी होत नाही। माझ्याकडे कित्येक विद्यार्थी आले तर पहिल्यांदा मी त्यांना सांगतो की तुम्हाला परमेश्वराने संधी दिली त्याचं सोनं करा आणि जनतेला त्रास कमी द्या, कारण तिथं गेलं एकदा महसूल खात्यात गेल्यानंतर प्रचंड भ्रष्टाचार ह्याच्या पलीकडे काय चालत नाही। या खेडकर कुटुंबियांचे अनेक कारणामे अजून येत्या काही काळात पुढे येतील, मात्र यांच्यावर आता कोणती कारवाई व्हावी अशी अपेक्षा? तिघांवर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे, तिच्या वडिलांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे
आणि आता ईडी कुठे गेली हे जरा तपासलं पाहिजे. ईडी खरं ह्यांना लागली पाहिजे आणि ईडीची चौकशी करून त्यांना ईडीमध्ये अटक केली पाहिजे. ईडी आमच्यासारख्या राजकारणी लोकांवर लागण्यापेक्षा या प्रशासकीय सेवेत ज्यांनी चोऱ्या करतात आणि तिच्या वडिलांची तर 400-500 कोटीची प्रॉपर्टी असं मी ऐकलं. एवढी प्रॉपर्टी पुण्याचं सध्या दाखवली हां मग 400 कोटी असेल त्यांच्याकडे. साधारण या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी करणं गरजेची आहे आणि यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकरांनी केली आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह शिवानी वांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.